रेषा शिक्षण संस्था व ज्ञान प्रबोधिनी पुणे आयोजित बाल विकास व कुमार विकास शिबिर दिनांक 29 एप्रिल ते 4 मे 2024 दरम्यान रेषा शिक्षण संस्था नाशिक येथे पार पडले। रेषा शिक्षण संस्था हे ज्ञान प्रबोधिनी पुणे यांचे नाशिकमधील केंद्र असून ज्ञान प्रबोधिनीचे सर्व उपक्रम रेषा शिक्षण संस्था नाशिक येथे आयोजित केले जातात। त्यापैकीच एक म्हणजे बाल विकास आणि कुमार विकास शिबिर। 2014 सालापासून रेषा शिक्षण संस्था नाशिक येथे ज्ञान प्रबोधिनीची ही शिबिरे दरवर्षी आयोजित होत असतात। यावर्षी म्हणजे 2024 हे या शिबिराचे 10वे वर्ष। दिनांक 29 एप्रिल रोजी शिबिर घेण्यासाठी पुण्याहून आलेल्या नेहाताई तसेच निकिताताई यांची पालकांना ओळख करून देण्यात आली। ॲप्टिट्यूड टेस्टिंग डिपार्टमेंट अंतर्गत त्यांना 6 वर्षाचा कामाचा अनुभव आहे। अशा ह्या दोघी अनुभवी आज आपल्या मुलांबरोबर एकंदर ह्या प्रकल्पाकरता आलेल्या आहेत। त्यांचा आपण ती तयारी पहिल्यांदा स्वागत करू। त्यानंतर नेहाताईंनी या बालविकास व कुमार विकास शिबिराविषयी पालकांना माहिती दिली। सुरुवातीला मुद्दा असं सांगताना सगळे उत्सुक आहेत की आपल्या मुलाचा अजून शिबिर सुरू होणार आहे, काय घेणार काय नाही आहे, इतर शिबिरांसारखं काय आहे का, काय घेऊ, आपली मुलं काय एन्जॉय करतील की नाही। तर ही उत्सुकता हीच आपली थीम आहे, आपल्या शिबिराची हीच थीम आहे। आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या थीम घेतो, क्रिएटिव्हिटी, लीडरशिप आणि त्याच्यानुसार आम्ही ऑब्जेक्टिव्ह तयार केलेले असतात। त्यानंतर ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील प्रज्ञा मानस संशोधिका विभागाच्या प्रमुख सुजाताताई होनप यांची ध्वनिफीत पालकांना ऐकवण्यात आली। सगळ्या स्ट्रेंथ्सचा म्हणजे आपल्याला दिसलेल्या क्षमतांचा, मुलांमधल्या काही गरजा जाणवल्या तर त्याचा, ह्या सगळ्याचा आपण पालकांना फीडबॅक देत असतो। तर क्षमता असं मी मगापासून म्हणते, क्षमता म्हणजे नक्की काय, तर वेगवेगळ्या क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये प्रत्येकामध्ये असतात। काहींमध्ये भाषा चांगली वापरण्याची क्षमता उपजत असते, काहींच्या मध्ये गणित चांगली सोडवण्याची, लवकर वयामध्ये मुलांमधल्या ह्या क्षमतांना वाढवणं, त्याचा विकास करणं, गरज पडेल तिथे हात देऊन त्यांना वर घेणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करणं सोपं जातं। ह्याच्यासाठी बालविकास शिबिरांमध्ये आपण मुलांमधल्या वेगवेगळ्या क्षमता शोधण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजची रचना केलेली असते, ज्याला आपण इंटेलिजन्स गेम्स असं म्हणत असतो। ह्या ऍक्टिव्हिटीज रेषा शिक्षण संस्थेच्या अर्चनाताईंनी नेहाताई व निकिताताई यांना पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले। शिबिरात रोज सर्वप्रथम ओंकार आणि प्रार्थना झाल्यावर वेगवेगळे खेळ ताई घेत असत। त्यातून मुलांची प्रसंगावधानता, कमीत कमी वेळात अचूक निर्णय घेण्याची क्षमता, समूहात एकमेकांना धरून काम करणे या गुणांना चालना मिळाली। रेषा शिक्षण संस्था व ज्ञान प्रबोधिनी पुणे आयोजित बाल विकास व कुमार विकास या शिबिरात ताईंनी मुलांकडून वेगवेगळे उपक्रम करून घेतले आणि त्यातून प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात हे कळले। वेगवेगळ्या भूमितीय रचना, मेमरी गेम, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये असे खेळ खेळताना मुलांना मजा तर आलीच, पण त्यांचे कुतूहलही वाढले। मुलांना खेळण्यास प्रोत्साहन दिले व त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की त्यांची सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळीवरील वाढ व विकास व्यवस्थित होतो। गाणी, गोष्टी, खेळ व कवितांमधून मुले भाषा पटकन शिकतात। ताई रोज मुलांना मराठी भाषेतून एक गोष्ट सांगत असत। इवलेसे पिल्लू, इसापनीती, चाफा अशा गोष्टीही मुलांनी अगदी मन लावून ऐकल्या व गोष्टीतील वेगवेगळ्या मराठी शब्दांचे अर्थही ताईंना विचारले।
प्रोसिजर ॲक्टिव्हिटी, गोष्ट तयार करणे, रोल प्ले, फरक ओळखणे, चक्रव्यूह अशा ताईंनी घेतलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून मुलांमधील विचार सामर्थ्य, निर्णय क्षमता, योजकता, संघटन कौशल्य या गुणांची ओळख झाली. निसर्गाप्रती आदराची भावना, समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखणे, समोरच्या व्यक्तीमधील फक्त चांगले गुण ओळखणे यासाठीही वेगवेगळे गमतीचे उपक्रम ताईंनी घेतले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी नेहाताई आणि निकिताताई यांच्या हस्ते सर्व मुलांना शिबिराचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच पालकांनाही त्यांच्या मुलांच्या क्षमतांची माहिती ताईंनी दिली. कोणी कोणते उपक्रम व खेळ कसे केले व त्यातून काय निष्कर्ष निघाला ते ताईंनी पालकांना विस्तृतपणे सांगितले. रेषा शिक्षण संस्था व ज्ञानप्रबोधिनी पुणे यांनी आयोजित केलेले हे बालविकास व कुमार विकास शिबिर मुलांना आणि पालकांनाही खूपच आवडले. काही पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर पंकज भट यांनी त्यांच्या मुलीला बालविकास शिबिराला पाठवले होते. ENT स्पेशालिस्ट असलेले डॉक्टर भट त्यांचा अभिप्राय व्यक्त करताना म्हणाले, नमस्कार. रेषाचा बालविकास शिबिर हा उपक्रम होता यावर्षी. त्याच्यात माझ्या मुलीला आम्ही पाठवलं होतं. तर त्याबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय युनिक हा कार्यक्रम होता आणि मुख्य म्हणजे 10 ते 5 संबंध दिवस मुलं इथे बसली आणि त्यांनी खूप ॲक्टिव्हिटीज छानपणे केल्या. त्याच्यामध्येच खूप आपल्याला कळायला मिळतं की मुलं ते कसे एनग्रॉस करून घेत होते आणि त्या ॲक्टिव्हिटीज कशा त्यांना साजेशा अशा होत्या. आणि फीडबॅक नंतर असं कळलं की बऱ्याच गोष्टी आम्हालासुद्धा नवीन मुलांबद्दल कळाल्या आणि दरवर्षी हा उपक्रम झाला तर आम्ही नक्कीच याच्यात सहभागी. थँक्यू. केमिकल इंजिनियर आणि व्यावसायिक असलेले गौरव मोरे यांनी शिबिरामुळे मुलांमधील सुप्त गुण पालकांना कळल्याचे सांगितले. रेषा गुरुकुल इथे बाल विकास शिबिर झाले. माझी मुलगी करिश्मा हिने याच्यात पार्टिसिपेट केलं आणि तिला खूप चांगलं वाटलं. टीचर्स जे त्यांच्याशी काही वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेत होते तेही तिला खूप आवडल्या. त्या ॲक्टिव्हिटीजमधून जे त्यांना शिकायला मिळालं आणि त्यातून टीचर्सला जे अनुभवलं ते अनुभव टीचर्सने आमच्याशी शेअर केले की त्यांच्यात काय गुण आहेत, त्यांच्यात कुठे कमतरता आहे किंवा कुठे ते चांगलं काही अजून करू शकतात, त्यांचे जे सुप्त गुण असतील त्याला कुठे चालना मिळू शकते असं या शिबिरातून आम्हाला सर्व पालकांना समजलं आणि शिबिर छान होते. डेंटिस्ट असलेल्या डॉक्टर सीमा नाईक यांनी त्यांच्या मुलाला शिबिर खूपच आवडल्याचे सांगितले. तसंच त्यांनाही त्यांच्या मुलाची शक्तिस्थाने नव्याने कळल्याचे त्यांनी सांगितले. उपक्रम होता. माझ्या मुलांनी इथे खूप एन्जॉय केलं आणि खूप नवीन नवीन गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्या गुणांबद्दल आम्हाला चांगली माहिती मिळाली.
ज्याच्याने आता त्याला पुढे कशी चालना द्यायची ह्याच्यासाठीचं पण मार्गदर्शन खूप छान मिळालं. काही ज्या उणिवा आहेत त्या उणिवा कशा कमी करायच्या याचं पण खूप छान मार्गदर्शन मिळालं. खूप छान वाटलं आणि पुढच्या वर्षी पण आम्ही नक्की येणार आहे या शिबिराला. इतर पालकांनीही शिबिर आवडल्याचे आणि पुढच्या वर्षीही मुलांना शिबिराला नक्की पाठवायला आवडेल असा अभिप्राय दिला. मी दीपिका नितीन पेंढारकर. ह्या शिबिरामध्ये माझा मुलगा होता श्रीरंजन नितीन पेंढारकर. तो आता 3rd स्टँडर्ड म्हणजे 4thला गेला. शिबिराच्या माध्यमातून त्याने बऱ्याच गोष्टी शिकल्या आणि एन्जॉय पण केल्या. त्याच्यामध्ये ताईंनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या ज्यामध्ये क्राफ्टिंग होतं, ड्रॉइंग होतं. त्याला सगळ्यात जास्त आवडणारा पार्ट ड्रामा होता आणि खेळायलाही वेळ होता. महत्त्वाचं म्हणजे मुलं दिवसभर होते, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. परंतु त्याला 1 मिनिटही म्हणजे असं एकही दिवस असं वाटलं नाही की खूप वेळ मी जातोय किंवा मला कंटाळा आला आहे आज नको म्हणून. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या घेण्यात आल्या त्याच्यामध्ये मुलांचे जे गुण आहेत ते कळले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सॅटर्डेला शेवटच्या दिवशी पालकांचा फीडबॅक प्लस ताईंचा फीडबॅक असं दोन्ही मिळून चर्चासत्र झालं. ज्या चर्चासत्रामध्ये पालकांचंही मत घेतलं गेलं आणि ताईंनी पण 4-5 दिवस जे ऑब्झर्व केलं की मुलांनी काय शिकलं काय नाही शिकलं, त्याच्यामध्ये काय कमतरता आहे आणि कमतरता म्हणण्यापेक्षा गुण जास्त बघितले गेले की जे इतर स्कूल्समध्ये म्हणा किंवा क्लासेसमध्ये जनरली हाच विषय असतो की तुमच्या मुलाला हे येत नाही. तर इथे ही गोष्ट नव्हती. हे असं सांगण्यात आलं की तुमच्या मुलाला हे जास्त येतं तर तुम्ही हे अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून अजून वाढवू शकता. तर त्याबद्दल सर्वांचे खूप आभार आणि धन्यवाद. ती खूप सुंदर होतं हे शिबिर. फक्त हे अजून थोडे जास्त दिवस हवं होतं असं पालकांना आणि मुलांना दोघांनाही वाटतंय. त्यामुळे पुढच्या वेळेला प्रयत्न करा की अजून थोडे जास्त दिवस राहील म्हणून की जेणेकरून मुलं फार एन्जॉय करत होते. म्हणजे सगळ्यात पहिले ज्ञानप्रबोधिनी आणि रेषा शिक्षण संस्था यांचे खूप खूप आभार की त्यांनी असा छान शिबिर आयोजित केलं ज्यामुळे मुलांना छान एक प्लॅटफॉर्म मिळाला त्यांचे स्किल्स एक्सप्लोअर करण्याचा आणि आम्हा पेरेंट्सना पण एक काय म्हणतात सर्टिफाईड म्हणजे एक्सपर्ट्सकडनं एक सर्टिफाईड ओपिनियनसारखं मिळालं की आपण आपल्या मुलांना कुठे कल आहे त्यांचा आणि ते त्यांना जास्त समजून घेण्याच्या हिशोबाने सगळी माहिती मिळाली. आणि ताईंनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं मुलांबद्दल, त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या, त्याच्याने खूप मदत होणार आहे. आणि नक्कीच असे शिबिर तुम्ही पुढे अजून कंडक्ट करा आणि आम्ही म्हणजे मी पर्सनली तरी सांगेन की मी माझ्या मुलाला नक्कीच अशा शिबिरमध्ये अटेंड करायला नेक्स्ट टाइम पुन्हा पाठवेन. मला आवडेल आणि त्यालाही आवडेल ते. थँक्यू सो मच रेषा आणि ज्ञानप्रबोधिनी. माझी मुलगी मायरा कोंबडे शिबिराला जॉईन झाली. खूप आभार तुमचे की तुम्ही खूप छान गोष्टी शिकवल्या, खूप चांगल्या सवयी लावल्या. नेक्स्ट टाईम आम्ही नक्की या शिबिराला भेट देऊ. असेच तुम्ही शिबिर कंटिन्यू करत राहा. धन्यवाद. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांमध्ये बदल होत असतो, पण मुलांच्या वाढीची पहिली 8 ते 10 वर्षे महत्त्वाची असतात. प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याच्या क्षमताही वेगळ्या असतात. ह्या क्षमता ओळखणे आणि त्या वाढाव्या म्हणून प्रोत्साहन देणे हे या शिबिराचे उद्दिष्ट. गेल्या 10 वर्षांपासून ज्ञानप्रबोधिनी पुणे आणि रेषा शिक्षण संस्था मिळून हे बालविकास आणि कुमार विकास शिबिर नाशिक येथे आयोजित करीत आहेत. प्रत्येक वर्षी मुलांचा आणि पालकांचा वाढता प्रतिसाद बघून संस्थेचा उत्साह द्विगुणित होतो. अशीच पुरुषोत्तम घडवणारी शिबिरे आणि उपक्रम रेषा शिक्षण संस्था येथे आम्ही घेतच राहू.